नमस्कार. तर आज मी तुम्हाला ऑनलाईन काही बॅग मागवल्या आहेत. त्या दाखवणार आहे. तर ह्या बॅग ज्या आहेत ना, त्या मी 15 इंचीच्या मागवल्या आहेत आणि हे 7 पीसचा एक सेट आहे, म्हणजे 7 बॅग आल्या. तर भरपूर जणांना प्रश्न असतो, की फळझाडं कशात लावावं? तर फळझाडं मला म्हणजे म्हणायचं आहे, की मोठ्या बॅगमध्ये छान म्हणजे फळं येतील जर लावले तर. 15 इंची आणि त्याहीपेक्षा तुम्हाला वाटलं तर 18 इंची पण आहे. 18 इंची पण आपण मागवू शकतो. पण मी सध्या 15 इंचीच मागवली आहे. तर 18 इंची, 15 इंची ही 15 इंची आहे. तर ह्या 2 साईजच्या बॅग फळझाडांसाठी खूप छान आहे. क्वालिटी खूप छान आलेली आहे. म्हणजे मी हा व्हिडिओ यासाठी करत आहे, की असं बघितलं आपल्या डोक्यात तर फार चालू असतं, हे मागवू, ते मागवू, ही साईज चालेल का? ही होईल का? पण बघितलं की थोडीफार तरी कल्पना येऊन जाते आपल्याला. तर तुम्हाला ह्या व्हिडिओवरून एक कल्पना येईल, की तुम्हाला मागवायचं आहे की नाही ह्या प्रकारची, ह्या साईजची 15 इंचीची. त्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. आणि हो, मी यातल्या काही बॅगमध्ये ना टमाटे, वांगे, मिरच्या, भेंडी हे लावणार आहे. कारण की यामध्ये त्यांची वाढ खूप छान होईल आणि प्रोडक्शन पण आपल्याला चांगलंच भेटेल ह्या बॅगमध्ये त्यांच्यापासून. तर चला मग बागेत जाऊया टमाटे, वांगे, मिरची लावायला. आता ह्या बॅग घेऊन आपण गच्चीवर जाणार आहोत आणि हो यात आता माती वगैरे फिलअप करावं लागणार आहे. तर चला तर मग आपली पिल्लू पण चालली आहे बॅगी घेऊन छान मस्त गच्चीवर. हे बघा, टमाट्याचं झाड लावणार होतो 15 इंची ग्रो बॅगमध्ये मी तुम्हाला बोलली होती. तर ते लावून झालं आहे आपलं. हे बघा, माती जरा कमी भरली आहे. थोडं मोठं झालं की आणखी त्यात माती भरावी लागणार आहे. तर ती भरून घेऊया नंतर. पण त्याला थोडं आता मोठं होऊ द्या. ही साईज एवढी आहे बघा, व्यवस्थित दिसेल आणि तुम्हाला अंदाज येईल झाडांवरून, म्हणजे आपल्याला घ्यावं की नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू. बाय.